बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मैदानाचा आउटफील व्यवस्थित करण्यासाठी, उत्तम करण्यासाठी पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडनं झाली, टँकरची व्यवस्था झाली, ते मान्य श्री सोनू भीम चौधरी 8 दिवस खऱ्या अर्थाने या मैदानामधून ज्यांना टँकरची आम्हाला व्यवस्था केली त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. बिकिराज वॉटर सप्लायचे जे प्रोप्रायटर मालक आहेत सोनू भीम चौधरी आणि त्यांचेच वडील अर्थात विद्यमान सदस्य आणि स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची पाहतोय भीम चौधरी यांनी देखील आमच्या संघाला पूर्णपरी संघाला जर्सी या ठिकाणी दिलेला आहे. पूर्ण संघाला ड्रेस कोट. तर जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून चालू सामना पाहतोय. आउट ऑफ इनसाइडचा पहिला फटका असतो किशोर चौधरीच्या बॅटमधून. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावाने स्वतःचा आणि संघाचा कोण ओपन होते. धावसंख्या होती बिनबाद 2. अतिशय चांगला फटका ऑन साइडला जातोय. चेंडू जातोय डीप लॉंगरला. एक चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा देखील कंप्लीट झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होते ती. आउट ऑफ इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसं प्रहार केलंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज किशोर चौधरीच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट. एकदम ओके. काय आपण यांना बिनी जाऊन नेते ना एकटे मुशायचं तर मी राहण्याच्या नाही ते 2-3चं काही नाही. आपल्याच कामाचं नाही ते. बरोबर म्हणलं. नाही पण काहीच कामाचं नाही झालं. जेवणाला मागे राहणार मग मुशाई जत्रा पण कापली नाही तर नेहून निघलं तर तरी ऑन साइडचा अतिशय चांगला फटका होऊन ते कार्पेट चेंडू जातो डीप लॉंगनला. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. चला चालेल. चला उद्या भेटा. हॅलो कॉमेंट्री करतो घ्या. ओके. गोलंदाज जगदीश. अतिशय चांगला फटका. व्हॉट अ कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल देखील कॅरी झाल्याने महत्वाचा पहिला फलंदाज जनमन सबडी संघाचा बाद होते भरत. तो विलास. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय जनमान सरवली. तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ सचिन स्पोर्ट्स पूर्णा. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय डीप लॉंगनला. चांगले क्षेत्ररक्षण. 1 कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज किशोर याची खेळी मात्र संपुष्टात.
नेक्स्ट बॅट्समन जातोय रवी. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 बाद 8 धाबा फलकावर. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला संघिक दुसरा गोलंदाज येतोय रुपेश भगत. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वोत्तरेमध्ये राहायचं. सिद्धविनायक अंजूर विपक्ष जय गावदेवी काटाई. आज काटाई संघाने या स्पर्धेमधून प्रेक्षकांना इम्प्रेस केले. काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण खास करून गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. दोन्ही सामन्यामधून फलंदाज साजेशी कामगिरी करता आली नव्हती, मात्र गोलंदाजांनी एक जबरदस्त अशी गोलंदाजी करून दोन्ही सामन्यामधून गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि 2 सामन्यामधून काटाई संघाला विजय संपादित करून दिलं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय रुपेश भगत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. गोलंदाज रुपेश आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हरेशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढील मारण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम आपण पाहिला. इनसाइडचा फटका त्याच्या बॅटमधून सुद्धा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला आणि जोपर्यंत आउटफील्डमध्ये चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली त्या फलंदाजाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहतोय. बलून डिलिव्हरी खऱ्या अर्थाने ज्याला म्हटली जाते, एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकवा त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते रुपेश भगत याच्या माध्यमातून. अतिशय चांगला फटका साजलाय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट. 2 धावांची सगळ्यात धावसंख्या होती ती 12. 2 बाद 12 उर क्रमांक दुसऱ्या 3 षटकांचा निर्धारित सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन बोर्ड टीम आपण लक्ष द्या. हा सामना फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. बिग ब्लास्ट आपण पाहिला. वाडिश लॉंग लॉंग सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक फटका. या 7 धावांनी संघात धावसंख्या देखील 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18.
फटका उत्तम होता, थोडंसं प्लेसमेंट चुकीचं आपण म्हटलं. चेंडू वाईट ऑफ लॉंगन सेमीपेक्षा ट्रॅव्हल झाला, मार्ग झाला, आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं आणि महत्त्वाचा फलंदाज रवी बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन जातोय भोलेनाथ. ओव्हर क्रमांक दुसऱ्या समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी, चांगली सरासरी 10 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय पद्मनाथ. पुण्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं, मात्र एकदम घेण्याची संधी झाली. एकदम संख्या धावसंख्या होते 21-21. आता मात्र उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जय गावदेवी काटई. सिद्धिविनायक अंजूर आणि जय गावदेवी काटई. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपत्र, गोलंदाज पद्मनाथ स्ट्राईक रोटेट करतोय भोला. अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय आणि बीट करतो क्षेत्ररक्षकाला, चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार. या चौकाने संघा धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 25-25. बघू तुम्हाला कुठला कॉल आहे, ओली नाही ना. हॅलो, तुम्हाला फोन करतो का मी नंतर. हॅलो हॅलो, चेंडूला स्वेचेट काढण्याचा प्रयत्न. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 26. अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार. बघा येणाऱ्या फलंदाजांमधून अजून आपण निलेश चौधरी यांना देखील पाहतोय, एक चांगले बॅटर आहेत. सरवली संघाकडे बॅटिंग लाईन अतिशय उत्तम आहे आणि येणाऱ्या फलंदाज आपण निलेश चौधरी यांना देखील पाहू शकता, जे चांगले बॅटर आहेत. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 30. अतिशय चांगला फटका, खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्या जीवावर उदार झाला होता, त्यांनीच मात्र चौकार मारला. विलासाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 31. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. भोलेनाथ, बघा भोलेनाथ याच्याकडे चांगली आपली चांगली क्षमता, उत्तम फलंदाज, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. शेवटचा चेंडू पेस करताना बघूया कशा प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधून येईल.
चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज धावचित बाद. दादा आपल्या संसाराकडे लक्ष द्यायचं, दुसऱ्या संसाराकडे लक्ष द्यायला लागला म्हणून आऊट झाला तो. चला पुढील दोन संघांमधून करूया आपण नाणेफेक. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला जय गावदेवी काटई. चला खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे नितेश चौधरी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचे. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला जय गावदेवी काटई. काटई संघाचा कॅप्टन या गणेश भाऊ, लकी कॅप्टन. भारतीय जनता पार्टी अध्यक्षगण सरवली मान्य श्री रामजी चौधरी हे देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. काटी संघाचा कॅप्टन या. हा सामना शोलेचा भेटला ना, घेतो आणायला मी. हॅलो. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक. चला मित्र काय म्हणणं आहे? काटा असं म्हणणं आहे आणि आता मात्र छाप पडते. मान्यवरांचं देखील खूप खूप आभार. दोन्ही संघ ऑल द बेस्ट. बॅट फर्स्ट, बॅटिंग फर्स्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मोहनदादा भोईर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. गावदेवी काटई संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाला आमंत्रण दिलेलं आहे. बघूया या सामन्यातून पूर्णा की सरवली, सरवली की पूर्णा. विजयाचं लक्ष आहे 32 धावांचं, 18 चेंडूमध्ये 32 आणि सलामीर जोडी हनुमंत आणि हेमंत मिटकार. चला सामना लगेच सुरू करा आपण. बघूया अगदी घरच्या होम ग्राउंडवर या स्पर्धेचा आयोजक संघ 3 ओव्हरमध्ये 31 बनवल्यात आणि आता 3 ओव्हरमध्ये 32 थांबवायचे आहेत. त्या थांबतील की बनतील याचं उत्तर आपल्याला 3 ओव्हरमध्ये कळेल. पूर्णा संघाकडे देखील एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच या जोडीनं मागच्या सामन्यामध्ये 51 धावांची भागीदारी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. 32 धावा, 18 चेंडू 32 ची गरज. बघूया
गोलंदाज आलेत भरत पाटील, संघातील एक सिनियर खेळाडू. गेम ऑन. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू घेऊन जनमन सरवली संघाचे गोलंदाज भरत पाटील. पहिला चेंडू विकेट टू विकेट टाकलाय. सरळ बॅटनं चेंडूला खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेटमध्ये जी सुरक्षित जागा म्हणून ओळखली जाते. 2 धावा आलेत हनुमंतला. पहिल्या चेंडूवर 2 धावींनी हनुमंतनं स्वतःचं आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील नाबाद 36 धावा याच फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. पहिल्या सामन्यातून आज जरूर शून्यावर बाद झालेत, मात्र दुसऱ्या सामन्यातून 36 आणि या सामन्यातून पहिल्या चेंडूवर 2. हा चेंडू लो फुलटोस आहे. बघूया रवी चौधरी चेंडूच्या समोर येत आहेत. लॉंग ऑनला दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावीने संघाची टोटल 4. आज पूर्ण संघाचा खेळ बऱ्याच दिवसातून चांगल्या रेंज मध्ये पाहायला मिळतोय. बघूया 32चं लक्ष आहे आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 आलेत. 3 ओव्हरचा सामना. यानंतर देखील एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. A1 जोड़ी सिद्धिविनायक अंजूर, जिनको हार नहीं मंजूर, आणि जितना है जरूर उनका नाम है जय गावदेवी काटई. हा फटका चाललाय लॉंग ऑफला. टिपला झेल. फलंदाज बात हनुमंत. क्या बात आहे. निलेश चौधरीने झेल टिपलाय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सायकल आहे लकी ड्रॉ साठी. क्या बात आहे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये राज दिनकर ठाकरे सरपंच साहेबांचं शुभ आगमन. वेलकम. अगदी वेळेवर आलात, कारण की सरवलीची टीम मैदानामध्ये खेळते आणि त्या गावचे सरपंच मंचावर उपस्थित. 3 चेंडू 1 बाद 4. नवीन फलंदाज आलेत जगदीश पाटील. बघूया महत्वाची विकेट भरत पाटीलनं तिसऱ्या चेंडूवर मिळवलेली आहे. हा फटका देखील हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दिलीप. बॅक टू बॅक 2 झटके सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. बघूया या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक सुभाषनं कंप्लीट केली आणि दुसरी विकेटची संधी भरत पाटील यांना आहे. 4 चेंडू 4 धावा 2 विकेट. मैदानामध्ये संदीप पाटील, नक्की जगदीश पाटील यांचे बंधू आहेत. आपण पाहिलं तर या संघामध्ये तब्बल 3 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश पाटील, करण पाटील आणि संदीप पाटील. बघूया हॅट्रिक होईल का. भरत पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. यष्टीरक्षक भोलेनाथ पाटीलचं देखील आपण कौतुक करूया. हॅट्रिक ऑन. आणि इथे हा चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. विलास तिथे उपस्थित आहेत आणि पिंट्या पाटील शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन क्रिकेट मधले 2 केंद्रबिंदू. यष्टीरक्षक भोलेनाथ पाटीलचे 2 बॉडीगार्ड म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 बाद 5. 5 चेंडू 5 धावा. 32चं लक्ष आहे 18 चेंडू मध्ये. इथे हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ आणि इथे आता विकेट गेली. महत्वाची विकेट. हेमंत मेटकर बॅक टू द डगआउट.
पहिल्या 6 मध्ये 5 आणि उर्वरित आता 12 मध्ये 27. नक्कीच खांद्यावरचं ओझं आता डोक्यावर आलाय. सचिन स्पोर्ट पूर्णा संघानं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट गमावलेत आणि 5 धावा बनवलेत. मैदानामध्ये नवीन फलंदाज हरेश. काय भरत पाटीलनं गोलंदाजी केली. हनुमान आणि जगदीश पाटीलला झेलबादच्या स्वरूपात, त्यानंतर धावबाद केला भोलेनाथ पाटीलनं हेमंत मिटकरला. 2 ओव्हर 27 आणि गोलंदाजीसाठी आलाय रवी चौधरी. छोटा बॉम्ब बडा धमाका. चला 12-27 आहेत. फिल्डिंग लावून घ्या. स्ट्राईकला हरेश, नॉन स्ट्राईकला संदीप, अशी सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. नक्कीच भोलेनाथ पाटीलचं कौतुक करूया. अगदी लेग स्ट्रिकला सोडून जाणारा चेंडू चांगल्या पद्धतीने पकडलाय. धावसंख्या 6, 12 मध्ये 26. हा फुलटॉस आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. षटकार. पूर्णा संघ, सरवली संघ, काटई की अंजूर, आज की शाम किस टीम के नाम. 10 मधून 4 आहेत आणि 4 मधून आपल्याला 1 काढायचा आहे. मग तो संघ कोणाचा असेल? सरवली, पूर्णा, काटई की अंजूर. बघूया. भीम चौधरी अगदी वी फॉर विक्टरीचा इशारा करतात. बघूया. सरपंच साहेब देखील खुश आहेत. हा चेंडू बघूया. यष्टीरक्षक भोलेनाथ पाटील उचलत आहेत. डॉट बॉल. नक्कीच रवी चौधरीनं कमबॅक केलाय. षटकार खाल्ल्यानंतर स्वतःला सिद्ध केलाय. डॉट बॉल. 8 चेंडू मध्ये आल्यात 12. 18 मध्ये बनवायचे आहेत 32. म्हणजे अजूनही 20 आणि इथे 1 सिंगल. 1 सिंगल धाव. सिंगल न धाव संख्या 13. पहिल्या 9 मध्ये 13 आणि उर्वरित 9 मध्ये 19. 9 चेंडू आणि 19. पद्मनाथ चौधरीचं येणं बाकी आहे. एक चांगला फलंदाज म्हणून पद्मनाथ चौधरी. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाकडे अजून फलंदाज बाकी आहे. इथे बॅटची कडा लागलेली आहे. स्वतः रवी चेंडूला उचलतायत. दुसरीचा प्रयत्न. इथे भोलेनाथनं चेंडूला सोडलाय. आणि 2च धावा. पिंट्या पाटीलला संदीपची विकेट नको, त्याला हरीची विकेट हवी. कधी कधी असं पण करतो आणि ज्याला आउट करीत नाही तोच धावा बनवतो. असं चित्र आपण 40+ मध्ये बऱ्याचदा पाहिलेलं आहे. धावसंख्या 15. संदीप या फलंदाजाकडे ताकद आहे. फटका जर बॅटच्या रडर मध्ये आला तर तो थांबणं कठीण होईल. इथे नक्कीच डॉट बॉल आलाय. पाहूया पंच. डॉट बॉल रवी चौधरी. चला चला भोलेनाथ पाटील, पिंट्या पाटील, आपण जागेवर चला. आपण चर्चा करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण खेळाडू बरोबर कुठलीही चर्चा कोणी खेळाडूंनी करू नका. शेवटचा 1 चेंडू. ओव्हर नंबर 2. 7 मध्ये 17. विजेंद्र आणि गणेश बाबा ही जोडी आपण पाहतोय आज खुश आहेत. हा फटका उडवलाय आणि हा चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
मी मगाशीच उल्लेख केलाय, कधी कधी आपण फलंदाजाला बाद करत नाही आणि तोच फलंदाज घातक ठरतोय, याचं उत्तर संदीपनं दिलाय. रवी निराश, मात्र फलंदाज संदीपचं कौतुक. आता 6 मध्ये 11. सहा चेंडू 11 आणि यष्टीरक्षक विलास, तर गोलंदाज भोलेनाथ पाटील. 6 चेंडू 11. 2 वेळा काठी संघाच्या गोलंदाजानं आज गोलंदाजीच्या बलावर सामने जिंकून दिलेले आहेत. एका सामन्यातून 9 तर दुसऱ्या सामन्यातून 10 धावा प्रवीण मालीनं वाचवलेत. सहा चेंडू 11 धावा. सहा 11. इथे इनसाइड आउट. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि भरत पाटीलला टिपला झेल. पहिले चेंडूवर मोठी विकेट हरेश बात. करण पाटील नक्कीच बघूया. 5 चेंडू 11 धावा. आता भोलेनाथ आणि करण चांगला फलंदाज आहे. करण पाटील एक उंच पुराचा खेळाडू. इथे बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. नक्कीच इथे दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. या सामन्याचा टर्निंग पॉइंट. इथे कलंडला संधी. धावाले 2 आणि आता 4 मध्ये 9. आणि हा चेंडू आलाय वाईट. 4 मध्ये 8 धावा बनलेत. 14 मध्ये 24 आणि आता 4 मध्ये 8. चार चेंडू 8 धावा. हा फटका अगदी पुन्हा एकदा मिसफील. नक्कीच करण पाटीलचा दिवस आहे. आता 3 चेंडू आणि 6 धावा. सव्वीस बनलेत. 32 ची गरज. 3 चेंडू 6 आणि हा फटका बघूया. फसला आणि ते झेल.
झेल टिपला नितेशनं आणि मैदानामध्ये पडले त्याचे सहकारी दिलीप आणि साहेबांकडून या झेलसाठी 500. क्या बात आहे. दोन चेंडू 6 धावा आणि मैदानामध्ये पद्मनाथ चौधरी ताकद आहे, मात्र भोलेनाथ पाटील देखील त्याच्याच ताकदीचा गोलंदाज त्याच्या समोर. 2 चेंडू 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच 2 झेल टिपले निलेश चौधरीनं, ज्यांनी या स्पर्धेतून सायकल लक्की ड्रॉ साठी इथे ठेवलेली आहे. नक्कीच सरपंच राज ठाकरे यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल. झेल चांगला घेतलाय आणि जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा झेल पकडलाय. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज भोलेनाथ पाटील. इथे हा चेंडू आणि इथे फक्त आणि फक्त आलाय डॉट. आता गोल्डन षटकार 1 मध्ये 6. इस गेंद पे नंबर किस टीम का? एक चेंडू 6 धावा. आता पूर्णा आणि भोलेनाथ पाटील असा सामना झालाय. इथे या चेंडूवर विजय भोलेनाथ पाटीलचा की फलंदाज पद्मनाथ चौधरीचा. सामना चांगला झालाय. 18 मध्ये 32 होत्या आणि 1 मध्ये 6 येऊन सामना थांबलाय. नक्की जय हनुमान नवीन 40+ सरवली आयोजित सरपंच चषक 20-25चा हा सामना आपण पाहतोय. चला चला वेळ कमी घ्या, सामन्याची रिदम तोडू नका, आपण सामना कंटिन्यू करा. 1 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. गणपती बाप्पा. आणि इथे हा सामना जिंकलाय जय हनुमान सरवली संघाना. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. अमरोजी चौधरी आपण मान्यवर कक्षामध्ये या. अमरोजी चौधरी आपल्याला आयोजन कमिटीकडून इथे आमंत्रित केलं जातोय. अभिनंदन अभिनंदन. जय हनुमान सरवली आणि निलेश चौधरीला आपण सरपंच साहेब राज ठाकरे यांच्याकडून झेलसाठी 500 रुपये देऊया, कारण की तो झेल या सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. नक्की सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक. सरपंच साहेब उभे राहा. आपण कॅमेरा यस. धन्यवाद.